भैया, एका महत्त्वाच्या फाईलवर 2 ठिकाणी सह्या करायचा विसरून गेलास तू. असं कसं झालं? मी कालच सगळ्या फाईल चेक केल्या होत्या. हे बघ, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे भैया की काल या डीलचा शेवटचा दिवस होता. तुझ्या सही अभावी आता ही ऑफर 4 महिन्यांसाठी पुढे निघून गेली. असं कसं झालं माझ्याकडून? एवढी मोठी चूक? खरंय भैया, गेल्या 25 वर्षात कामाच्या बाबतीत तुझ्याकडून अशी चूक कधीही झालेली नाही आहे. पण आता हे सगळं कशामुळे होतं ते माहिती आहे मला. भैयासाहेबांचं शरीर इथे, पण त्यांचं मन मात्र. अपर्णा, तिचं नाव घ्यायची गरज नाहीये. मामा, विषय टाळल्याने किंवा तिचं नाव न घेतल्याने मनातली घालमेल थांबणार आहे का? खरं काय आहे ते सगळ्यांनाच दिसतंय. श्रावणी गेल्यापासून तू बस. तुम्हाला जर का असं वाटत असेल ना की तिच्या जाण्याने माझ्यात फरक पडलाय, कामात माझ्याकडनं चुका होत आहेत, तर तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. पण भैयासाहेब, गडबडीत राहून गेला असेल अपर्णा. पण याचा अर्थ असा होत नाही की माझं लक्ष नाहीये. दे. पृथ्वी, ही फाईल पाठवून दे. बाकी मी त्यांच्याशी फोनवरती बोलतो, मॅनेज करतो सगळं. ठीक आहे भैया. आणि जस्ट आठवण करून देतोय की आज दुपारी फायनान्स मिनिस्टर बरोबर एक महत्त्वाची मीटिंग आहे आपली. लक्षात आहे माझ्या पृथ्वी. तू तयारी कर, मी आलोच. अगे, अशी काय ठोंब्यासारखी उभी राहिलीस? जा की चहा देतेस नी. मी देऊ यांना चहा. मग कोण देणार? या घरची सून आहेस ना तू? सुनेचं काम आहे ते. जा दे.